विना नंबर प्लेट ट्रॅक्टरवर मेहरबानी का? सर्वसामान्यांवर कायद्याचा बडगा तर त्या ट्रॅक्टरची सुटका कशी? प्रमोद अमृतकरांचा थेट सवाल. शहादा शहरात विना नंबर प्लेट असलेल्या ट्रॅक्टर वाहतूक पोलिसांनी जप्त केल्याची कारवाई केवळ देखाव्यापुरतीच होती का, असा संतप्त सवाल उपस्थित झाला. कारण जप्त केलेलं ट्रॅक्टर अवघ्या काही मिनिटातच कोणतीही ठोस कारवाई न करता सोडून देण्यात आल्याचं समोर आलं. सदर ट्रॅक्टरची नोंदणी, विमा, परवाना, इतर आवश्यक कागदपत्रांची तपासणी करण्यात आली होती की नाही? ट्रॅक्टरला नंबर प्लेटच नसताना मोटर वाहन कायद्यानुसार दंडात्मक कारवाई झाली की नाही, असे गंभीर प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित झालेत. विशेष म्हणजे सर्वसामान्य नागरिकांकडे नंबर प्लेट अथवा कागदपत्रांमध्ये किरकोळ त्रुटी असल्या तरी तात्काळ दंड, वाहन जप्ती आणि कायदा बडगा उगारला जातो. मग विना नंबर प्लेट ट्रॅक्टरवर मात्र कायद्याचे नियम शिथिल का झाले, असा थेट आरोप होतोय. या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गट ज्येष्ठ नागरिक सेलचे जिल्हाध्यक्ष प्रमोद अमृतकर यांनी 26 जानेवारी रोजी तहसील कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात सहाय्यक जिल्हाधिकारी कृष्णाकांत कनवारिया तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार यांच्या उपस्थितीत जोरदार सवाल उपस्थित केला. कायदा सर्वांसाठी समान असतो की काही मोजक्यांसाठी वेगळा, असा रोखठोक प्रश्न उपस्थित करत अमृतकर यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली. या घटनेमुळे शहाद्यात वाहतूक पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. कायद्याचा तराजू नेमका कोणासाठी झुकतो, असा संतापजनक सूर नागरिकांमध्ये उमटतोय. आणि ते जसं ते ट्रॅक्टर पकडलं होतं ना, त्याचं बी आम्हाला ते दाखवा काय केलेलं आहे तुम्ही कारवाईची. ते ट्रॅक्टर पकडलं होतं ते कसं काय सोडलं बुवा? कोणाच्या याच्यानं सोडलं तुम्ही? काय याच्यानं सोडलं? आता ही गाडी त्याला खाली करून येऊ द्या आणि खाली गाडी जमा करून घ्या. तुमच्याकडे आता त्याचा फोटो काढून घ्या लागलं तर, त्याच्या गाडीत सामान होतं असं. 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी जगन ठाकरे, शहादा.